आमच्या गॅनेक मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पहिलं सर्वप्रथम विचारलं जातं की डिलिव्हरी झाल्यानंतर ते पावडरचा डब्बा लिहून द्या. डॉक्टर पावडरचा डब्बा पाहिजे, कारण त्या पावडरच्या डब्याचं दूध बनवायचं आणि ते बाळाला द्यायचं ही सिस्टीम आता रूढ झाली आहे. मुळात वेगवेगळ्या प्रकारची पॅकेजिंग, त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की या दुधामधून सर्व काही मिळतं, पण ते खोटं आहे. आईचं दूध हे सर्वांगीण उन्नतीसाठी बाळासाठी महत्वाचं असतं. मग पावडरचं दूध कशासाठी लागतं की सिझर झालेला असेल समजा किंवा डिलिव्हरी झाली असेल, त्याला टाके पडलेले असतील, तर आईची लगेच पहिल्या 1-2 तासात दूध देण्याची क्षमता नसते. खरं द्यायला पाहिजे. जे पिवळा चीक होतो, ज्याला आम्ही कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते या मिनरल्स, फॅट, प्रोटीन्स याच्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचं असतं. ते द्यायला पाहिजे, परंतु ते जर देता येत नसेल त्यावेळेला भूल असते कधी कधी, किंवा खूपच स्ट्रेन्युअस 12-14 तासाची डिलिव्हरी झालेली असते, त्याच्यामुळे तो ताण सहन होत नाही. त्यामुळे कदाचित पहिल्या 1-2 तासासाठी, 6 तासासाठी आपण पावडरचं दूध देऊ शकतो. परंतु त्यानंतर मात्र आपल्याला ब्रेस्ट मिल्कच द्यायला पाहिजे, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगच द्यायला पाहिजे. सिझरचे टाके असतील किंवा डिलिव्हरीचे टाके असतील, ताणतणाव असेल, या सगळ्या बरोबरीने प्रॉपर ट्रेनिंगचा अभाव हे सुद्धा सर्वात महत्वाचं असतं. काही काही स्त्रियांना तर सुरुवातीला दूध येतच नाही, मग त्या कंटाळतात, मग बाळ दूध येत नाही म्हणून कंटाळतं, म्हणून ते रडतं. मग आईला असं वाटतं, त्याचा तिला इमोशनल धक्का बसतो की माझं दूध बाळाला पुरत नाहीये म्हणून बाळ रडते. मग बाळाची डेव्हलपमेंट कशी होणार, मग त्यासाठी मला पावडरचं दूध द्यायला पाहिजे म्हणून पुन्हा पावडरचं दूध, असं सगळं हे विशेष चक्र सुरू होतं. पण लक्षात ठेवा, पावडरचं दूध हे आईच्या दुधापेक्षा जास्त गोड असतं. मग बाळाला जर ते दूध प्यायची सवय लागली तर बाळ आईचं दूध पित नाही. आणि पावडरच्या दुधामधून आधी म्हटल्याप्रमाणे अँटीबॉडीज किंवा इम्युनोग्लोबुलिन्स हे सगळे रोगप्रतिकार शक्ती मिळत नाहीत. त्याच्यामुळे मग बाळ त्या सगळ्या गोष्टींना मुक्त आणि मग आजारी पडतं. म्हणून पावडरचं दूध हे टेम्पररी, पण आईचं दूध हेच कायम.